मध्य भारत, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, दिल्ली, पंजाब आणि हरियाणा या भागांमध्ये पावसासाठी आवश्यक हवामान परिस्थिती अनुकूल नसल्याने या संपूर्ण पट्ट्यात कोरडे वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राजस्थानकडून विदर्भाच्या दिशेने कोरडे आणि उष्ण वारे वाहत असल्यामुळे पुढील 7 दिवस विदर्भात तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. विशेषतः अमरावती, अकोला, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा सर्वाधिक प्रभाव जाणवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने 20 आणि 21 मे रोजी अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत तापमान 47°C पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरित विदर्भातही तापमान 45°च्या आसपास राहू शकते. नागरिकांनी सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. उष्माघात टाळण्यासाठी पुरेसे पाणी पिणे, हलके कपडे वापरणे आणि थेट उन्हात जाणे टाळण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. दरम्यान 22 आणि 23 मे रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून विदर्भात पूर्व मान्सून पावसाची शक्यता 25 मे नंतर निर्माण होऊ शकते. त्यामुळे पुढील काही दिवस उष्णतेची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे.